श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी भक्तांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. आज आपण एक अत्यंत जिव्हाळ्याचा, खूप लोकांच्या मनात असणारा आणि वारंवार पडणारा प्रश्न घेऊन आलो आहोत. आयुष्यात म्हणजे जीवनात इतकी संकटे का येतात? आता हा प्रश्न तुम्हा आम्हा सामान्य माणसाचा आहे. घरात शांतता नाही, कामात यश नाही, आरोग्य बिघडतं, नातेसंबंध तुटतात, पैसा येत नाही आणि मग मनात विचार येतो, मी इतकं चांगलं वागतो तरी हे संकट का बरं येतंय? पण मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर श्री स्वामी समर्थ महाराज काय देतात हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला संकटांकडे बघण्याची आपली दृष्टी बदलावी लागेल. संकट म्हणजे शिक्षा नाही, ती म्हणजे ईश्वराची कृपा आहे. स्वामी महाराज सांगतात, संकटे येतात ते आत्मशुद्धीसाठी. संकटांशिवाय मनुष्याचा अहंभाव निघत नाही. म्हणजेच संकट म्हणजे आपण काहीतरी वाईट केलं म्हणून शिक्षा नाही, ती म्हणजे भगवंतांचीच खास कृपा आणि एक संधी असते आपल्याला अधिक शुद्ध, अधिक मजबूत आणि आध्यात्मिक दृष्ट्या उंच नेण्यासाठी. कधी कधी लहान मूल चुकतं तर आई त्याला थोडंसं रागवते, पण ती का रागवते? कारण ती त्या मुलावर प्रेम करते. तसंच संकट देखील आहे ईश्वराचं कठोर प्रेम. संकटांमधून घडतो खरा साधक. स्वामी महाराज वारंवार सांगतात की संकट सहन केल्याशिवाय साधना सिद्ध होत नाही. आपण रोज देवाची उपासना करतो, जप करतो, व्रत करतो, पण जर आयुष्यात एक साधं दुःख आलं आणि आपण खचून गेलो तर आपली भक्ती अजून परिपक्व झालेली नाही. स्वामी सांगतात, संकट ही परीक्षा आहे. जसं सोनं तापवलं जातं तसंच आपलं मनही तपवून तेजस्वी केलं जातं. ज्याच्यावर भगवंत विशेष कृपा करतो त्याला तो संकटातून घडवतो. भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात, दुःखातून मनुष्याचा खरा विकास होतो. स्वामी महाराजही हेच सांगतात, देव ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो संकट देतो, कारण त्याला मोठं बनवायचं असतं. आज आपण बघतो की जे खूप मोठे संत झाले त्यांचं आयुष्य देखील संघर्षमय होतं. समर्थ रामदास, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माऊली आणि स्वामी समर्थ स्वतः. तर मग आपण संकट आल्यानंतर का घाबरावं? संकट म्हणजे आत्मशुद्धीचा मार्ग. स्वामी समर्थ एका भक्ताला म्हणाले होते, तुला दुःख येते कारण तुझं मन अजून बाह्य जगात अडकलेलं आहे. तू नामस्मरण कर, संकट हलकी वाटतील. संकट म्हणजे आत्मशुद्धीची संधी आहे. यावेळी आपण देवाच्या जास्त जवळ जातो, अहंकार कमी होतो आणि भक्ती खऱ्या अर्थाने प्रकट होते. एकदा एक भक्त स्वामी महाराजांकडे आला. त्याचं सगळंच बिघडलं होतं. नोकरी नाही, घरात भांडणं, पोटात अन्न नाही. तो रडत रडत स्वामींना म्हणाला, महाराज, मी काय पाप केलं? तेव्हा स्वामी हसत आणि म्हणाले, कधी कधी काहीही पाप न करता दुःख येतं, कारण भगवंत तुझ्यावर खुश आहे. त्याला तुला जास्त जवळ घ्यायचे. थांब, थोडं सहन कर, पुढे फार मोठं सुख आहे. त्या भक्ताने संयम ठेवला, नामस्मरण केला आणि काही महिन्यातच त्याच्या जीवनात मोठा बदल झाला. स्वामींचा एक अमूल्य मंत्र, नामस्मरण करा, भीती नाहीशी होईल. स्वामींनी एकदा एका भक्ताला सांगितलं होतं, संकट आले की घाबरू नको. श्री स्वामी समर्थ हा मंत्र घे, संकट आपोआप निघून जातील. म्हणून संकट टाळणं शक्य नाही, पण त्याला सामोरं जायचं बळ नामस्मरणात आहे. संकटांवर स्वामींचं अंतिम उत्तर. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला संकटापासून पळू नका असं शिकवतात. त्याऐवजी संकट स्वीकारा, सहन करा आणि त्यातून शिकून देवाच्या अधिक जवळ जा, ते सांगतात. संकट सहन केली की पुढे सुखच सुख आहे. नामस्मरणातच सर्व उपाय आहे. म्हणून आजपासून आपण संकट आले की लगेच विचार करूया, हे संकट आहे, ही एक संधी आहे. मला यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे आणि हे संकट मला काहीतरी शिकवायला आलं आहे. स्वामींच्या नामात मी अत्यंत सुरक्षित आहे. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना देखील शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशाच स्वामींविषयी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.